मैदानाच्या आत आपण बघतोय श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा आयोजित आमदार चषक 2025 या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल मैदानाच्या आत रंगतोय आणि तो दुसरा सेमीफायनल आहे सापुतारा पॅराग्लायडिंग वर्सेस श्रावणी 11 मालेगाव या दोन संघांमध्ये। श्रावणी 11 मालेगाव या संघानं नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। या दोघही संघांना चेस पसंत आहे, ते म्हणतो ना बेबी को बेस पसंत आहे, परंतु इथे या दोघही संघांना चेस पसंत आहे आणि नाणेफेक जिंकणं जास्त महत्त्वाचं होतं या दोघही संघांसाठी। परंतु ती नाणेफेक जिंकले श्रावणी 11 मालेगाव या संघानं आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। बघूयात हा सामना कशा पद्धतीने रंगतो आणि दुसरा फायनलिस्ट या स्पर्धेचा कोण होतो ते बघण्यासारखं असेल। आठ ओव्हर आहे। ऑल सेट, सगळं रेडी आहे। जीटीसी लाईव्ह चे कॅमेरे सेट आहेत, स्कोरर रेडी आहे, अंपायर्स रेडी आहे, समालोचन कक्ष रेडी आहे, डीजे रेडी आहे, पाहणारे प्रेक्षक रेडी आहे। या सामन्याला सुरुवात केली जाईल। सेमी फायनलचा दुसरा सामना फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय पॅराग्लायडिंग सापुतारा या संघाला। श्रावणी 11 मालेगाव हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय। पहिला बॉल हाताळायला गोलंदाज सज्ज आहे कामरान, तर फलंदाजीसाठी ऑन स्ट्राइक बॉबी भालेराव, तर नॉन स्ट्राइकला आहे अबू। पहिलाच बॉल आडव्या बॅटने घेऊन काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, त्याच्या आवडीच्या क्षेत्रात बॉल गेलाय। मैदानाचा धुराळा काढत सीमा पार 4 चौकार। डीजे पहिलाच बॉल फुलर लेंथ वरचा बॉल आणि ते फुलर लेंथ वरच्या बॉलला योग्य जागा दाखवली आहे। बॅटची कड क्षेत्ररक्षकाच्या हाताला दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार, येतोय लागोपाठचा दुसरा। सूर्या ट्रॅक्टर्स आणि सूर्या लॉन्सच्या बॅनरवर आदळतोय चौकार 4 ओटीयू डी। लागोपाठचे 2 बॉल आणि या सुरुवातीच्या दोघही बॉलवर इथे 2 चौकार आलेत। निश्चितच प्रथम फलंदाजी करत असताना तुम्हाला 90, 95, 100च्या पार धाव संख्येला घेऊन जाणं ही तितकं महत्वाचं आहे। याच्या आधीचा पहिला सेमीफायनल आपण बघितला, फायटर या संघानं काय दर्शनीय रन चेस केला, 100 या आकड्याला त्यांनी चेस केलाय। उलट्या बॅटने खेळून काढलाय बॉल, येस गलीतल्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून बॉल जातोय। क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला, ते मात्र बॉल आडून वेचून फेकलाय, तोपर्यंत तिकडे 3 धावा कंप्लीट होत आहे। मेहनत घेतली आहे, 3 धाव्यांची मेहनत घेतली आहे आणि या 3च्या मदतीने धावफलकावर धावा डबल फिगर मध्ये आता ऍड होतील। 11 रन। सर बॅटने खेळलाय बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, मोईन आहे बॉलला उचलतोय फेकतोय, छोटीशी झालेली चूक आणि त्या छोट्याशा चुकीचा तिकडे खेळपट्टीवर फायदा घेतलाय फलंदाजांनी। 1च्या ऐवजी 2 धावा इथे चोरल्यात। एका रनासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, एका रनासाठी तुम्हाला इथे कष्ट उचलावे लागणार आहेत आणि तेच इथे आपल्याला बघायला मिळतोय।
खोलवर टाकलेला बॉल सरळ बाटने खेळलाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेला बॉल जातोय. डबलचा कॉल, परंतु थांबवलाय. आता थांबवलाय कारण रिस्क होती आणि त्या रिस्कला त्यांनी निश्चितच अवकाश दिलाय. सिंगल आणि या सिंगलने धावफलक पुढे जात आहे. 14-14 या अंकावर. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. कामरान याचा लिव्ह केलाय बॉल, कारण डाव्या एसटीच्या बाजूने तो बॉल जात होता. पंचांचा इथे निर्णय येतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा आहेत 14 रन. बिनगडी बाद. टीम पॅराग्लायडिंग सापुतारा OTU DJ. गोलंदाजी मार्कवर आपण इक्बाल बल्ले वैयक्तिक पहिलं तर संघासाठी पॉवर प्लेचं अंतिम षटक घेऊन येताना बघतोय. मागचं षटक जर का आपण बघितलं ना, तर मागच्या षटकात एक उतरता क्रम आपण बघितला. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि शेवटचा बॉल डॉट. इक्बाल बल्ले शॉर्ट पिच बॉल. स्वागत केलं आपण. पुलचा फटका आणि तो पुल पॉवरफुल आहे. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा येतील पहिल्याच बॉलवर. 6 षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल सामावतोय. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. आडवी बॅट चालवली, परंतु बॅटच्या पुढच्या भागाला बॉल स्पर्श करतोय. या कारणास्तव चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. मात्र क्षेत्ररक्षणात बदल केली आहे. लॉंग ऑनचा खेळाडू आतमध्ये बोलवलाय, तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज केलाय. उडवलाय बॉल. जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिथे बॉलला उडवलाय. उलट्या हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न होता. निश्चितच उलट्या दिशेला धावून गेला क्षेत्ररक्षक. अंतिम क्षणी झेल टिपण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक पोहोचला देखील होता, परंतु तो झेल टिपण्यापासून वंचित राहतोय. झेल सुटतोय. सुटलेल्या झेलवर धावा आल्या 2 आणि या 2च्या मदतीने धावफलक सजतोय 22 रन. डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लिव्ह केलाय बॉल आणि निर्धाव आहे हा बॉल. डॉट बॉल आहे, कारण बॅक फुटवर आधीच कमिटेड होता अबू. बॅक फुटला जाऊन इनसाइड आउटचा स्ट्रोक त्याला खेळायचा होता, परंतु तो स्ट्रोक खेळण्यापासून फलंदाजाला ते वंचित राहावं लागतंय. कारण बाहेरच्या दिशेला टाकलेला बॉल आणि बाहेरचा बॉल फलंदाजाला खेचून मारायला थोडीशी अडचण. उडवलाय बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफचं क्षेत्र आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6. या षटकात 2 सिक्सेस, 2 बिग हिट आपल्याला बघायला मिळाले आणि त्या 2 बिग हिटने पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. अबू मात्र आज त्याचा आत दडलेला खरा खेळ आपल्याला मैदानावर दाखवतोय. पुन्हा एकदा यस लॉफ्ट केलं. स्टँड अँड डिलिव्हर. फेकलाय बॉल. आलाय षटकार.
तंजील खान आलेत गोलंदाजीला. पॉवर प्ले संपला आणि या पॉवर प्लेला दिमाखात पार पडलाय दोघेही फलंदाजांनी आणि त्याच्यात मोलाचा आणि सिंहाचा वाटा अबूच्या षटकारांचा. आतमध्ये घुसून स्ट्रोक बनवायचा होता. निश्चितच डीप फाईन लेगच्या क्षेत्रात या बॉलला पाठवायचं होतं, परंतु अगदी खोलवरचा बॉल सरळ पायांच्या कैचीत अडकतोय. निर्धाव चेंडू. या तिसऱ्या षटकाची सुरुवात निर्धावनं केली आहे. 2 षटकाचा खेळ, पॉवर प्लेचा खेळ 34 धावांवर थांबवलाय. 34 धावा लागल्यात. 34 रन्स ऑन बोर्ड. सर बॅटने फक्त डिफेन्सिव्ह मोडमध्ये कव्हर्सच्या क्षेत्रात चेंडूला ढकलून दिलाय. चेंडूच्या दिशेला येऊन बॉलला उचललं जाईल तोपर्यंत फलंदाजांनी मेहनत घेऊन 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा आल्यात आणि 2 ने 36 रन धावफलकावर असतात. आता म्हटलं लेग स्लिपचा खेळाडू, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू इकडे कव्हर्स मध्ये आहे. बोलवलाय गोलंदाजानं. पुन्हा एकदा सर बॅटने खेळलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडूला ड्राईव्ह केलाय आणि एक सिंगल तिथे घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावसंख्येनं या धावफलकाला सजवलं जात आहे. दोघेही फलंदाज जबाबदारीनं या धावफलकाला हँडल करतायत, ऑपरेट करतायत. गेम ऑपरेट करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला क्रिकेट खेळता येतं हा एक दुय्यम भाग आहे, परंतु तुम्हाला तो क्रिकेट कशा पद्धतीने खेळता येतो ना, तो महत्वाचा भाग आहे. आणि गेमला ऑपरेट करता आलं पाहिजे, कारण क्रिकेटर या नावापुढे इज इक्वल टू केलं ना, तर निश्चितच ऑपरेटर हा महत्वाचा आहे. क्रिकेट या खेळाला हाताळता येणं महत्वाचं आहे आणि तेच आता गोलंदाजानं निश्चितच हाताळण्याची प्रक्रिया ते अंमलबजावणी केली आहे. सरबाटने खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तंजील खान या गोलंदाजानं कमबॅक करून दिलाय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये ज्या धावांचा पाऊस पडत होता ना, त्या पावसाला इथे छत्री घेऊन आपल्या संघासाठी उभा राहिलाय. पाऊस थांबवू शकत नाही, परंतु पावसात फिरण्याचं धाडस छत्री देते आणि ती छत्री घेऊन आपल्याला फिरायचं असेल तर मग तुमच्या मनात आत दडलेला आत्मविश्वास देखील मैदानावरती आणि रणांगणावरती त्या आत्मविश्वासानं आणि ताकदीनं दाखवणं गरजेचं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून लॉंग द कार्पेट घेऊन काढलाय बॉल. भूषण पाटील चेंडूला उचलून फेकतो एक सिंगल आणि या सिंगलनं षटकाची समाप्ती होईल. या षटकात तंजील खाननं कमबॅक करून दिलाय. धावा फक्त 4 दिलायत आणि त्या 4च्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. 38 रन. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकही विकेट नाहीये. टीम पॅराग्लायडिंग सापुतारा. ओटीयू डीजे. थँक्यू डीजे.
3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या खेळांती धावफलकावर 38 धावा झाल्यात. तर आज सटाणा नगरीत दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर नाशिक टेनिस क्रिकेटचा फिरकीचा जादूगर ऋषी घोडके हा आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. येस, ऋषीचं स्वागत केलंय आणि षटकाराने केलंय. ते फंबल झालंय क्षेत्ररक्षकाकडून. झेल टिपण्याची संधी होती तिथे, परंतु त्याला तो बॉल नीट दिसलेला नाहीये. नजर हटी, दुर्घटना घटी आणि दुर्घटना विकेटची तर सोडा, परंतु 6 धाव्यांची देखील घटली आहे. 6 धावा इथे ऍड होतील. फसवलं होतं स्वतःच्या जाळ्यात ऋषीने फलंदाजाला, परंतु क्षेत्ररक्षकानं तो झेल नजरेच्या जाळ्यात फसताना सोडलाय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, टॉप एज लागतोय. ऋषी घडकोय डाऊन टू द बॉल. कॉट अँड बॉलचा शिकार. पहिला गडी इथे बाद होतोय. विकेटचं पतन. अबू बॅक टू द पवेलियन. ओडी ते आताच एक कॉल आलाय मला की सातमाण्याला जगदंब चषक येत्या 10 तारखेला भरवला जाणार आहे आणि ती स्पर्धा प्रीमियर लीग नसून ती स्पर्धा आता ओपन झाली आहे. सातमाण्याला 10 मार्च ते 14 मार्च ती स्पर्धा आहे. 71,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ती स्पर्धा ओपन झाली आहे. अर्थातच लीगचा फॉर्मॅट त्यांनी कॅन्सल केला आणि ओपन टुर्नामेंट आपल्या भेटीला येते. ती YouTube लाईव्ह असेल आणि एक देखणी स्पर्धा असेल. लेफ्ट हँड बॅटर डावखुरे हाताचा फलंदाज, त्याच्यासाठी उजव्या बाजूने बॉल टाकलाय ऋषीनं, परंतु तो जास्तीचा बाहेर ट्रॅव्हल होतोय. या कारणास्तव वाईट दिलाय पंचांनी. आतापर्यंत ऋषीने निश्चितच चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु चुकीच्या एफर्ट्समुळे तिथे षटकार खावा लागलाय. पुन्हा एकदा उजव्या बाजूने टाकलेला बॉल आणि पुन्हा एकदा पंचांचा इथे इशारा येतोय वाईट बॉलचा. वाईड आहे का? रिव्ह्यू वाईड साठी रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आहे का? ठीक आहे, तुमचा आहे, पंचांचा आहे. ठीक आहे, पंच इथे गोलंदाज समोर आल्या कारणास्तव पंचांना ते दिसलेलं नाहीये आणि त्या कारणास्तव पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय.
चेक करण्यासाठी की इज दिस व्हाईट बॉल ऑर नॉट व्हाईट बॉल. फेअर डिलिव्हरी दिली आहे. सापुतारा हॅलो सापुतारा पॅराग्लायडिंगच्या एका खेळाडून इकडे यायचंय. सापुतारा पॅराग्लायडिंगच्या एका खेळाडून इकडे यायचंय. निर्धाव चेंडू आणि या पुढचा बॉल लोपर फुल टॉस. सॅमर चालवलाय हातोडा आणि त्या हातोड्याने चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात सीमा पार. 4 चौकार. चार षटकांचा खेळ झालाय. 4 षटकाच्या खेळांती थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळांती धावपलकावर धावा लागल्यात 49 रन 49 रन्स. अजून इथून 4 षटकांचा खेळ यायचा बाकी आहे आणि या त्या उरलेल्या निर्धारित 4 षटकांपैकी सुरुवातीचं पहिलं षटक घेऊन येतोय भूषण पाटील. बघूयात भूषण पाटील हा देखील व्हेरिएशन्सच्या गोलंदाजीला ओळखला जातो. उलट्या हाताने टाकलेला बॉल बॅट चिकड सिंगल चोरली जाते आणि यस ती पूर्ण केली जाते. 1 रन इथे कंप्लीट केलाय आणि पुन्हा एकदा ठाकूरला ऑन स्ट्राइक आणलाय. प्रतीक ठाकूर मॅन फ्रॉम रायगड आज रायगडवरून दाखल झालाय. तिथंच यानं देखील नामपूरची स्पर्धा गाजवली होती आणि या पॅराग्लायडिंग सापुतारा या संघाच्या वतीनंच प्रतीक खेळत होता. प्रतीक अर्थातच बाहुबली प्रतीक ठाकूर आपल्याला इथे फलंदाजी बघायला मिळतोय. उडवलाय बॉल लॉफ्ट केलाय परंतु प्रॉपर एलिव्हेशन नाहीये आणि मोईन माघारून जाऊन बॉलला खेचलाय. दुहेरीची तयारी होती प्रतीक ठाकूरची परंतु तिथे थांबवलंय स्ट्रायकर रेंजच्या फलंदाजानं. निश्चितच दोघही फलंदाजांमध्ये चर्चा केली जाते. त्या चर्चेची अंमलबजावणी आता कशी होईल ते बघूयात. एकेरी दुहेरी धाव संख्येला ते अंजाम दिला जातोय. धावफलक वाढवणं गरजेचं आहे कारण माहिती आहे समोरचा संघ सुद्धा तुल्यबळ आहे. समोरच्या संघात सुद्धा चांगल्या गोलंदाजांचा भरणा आहे. उलट्या हातने टाकलेला बॉल स्लोवर गतीचा बॉल आणि त्या स्लोवर गतीच्या चेंडूने इथं फलंदाजाला बीट केलाय. निश्चितच शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट होतं कारण माहित होतं भूषण उलट्या हाताने बॉल हाताळतो जास्तीचा आणि या आतमध्ये घुसून स्ट्रोकला सजवायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू पुढचा बॉल आता मात्र लॉफ्ट केलाय आणि तो लॉफ्ट प्रॉपर केलाय. बॉबीनं फेकलाय चेंडूला सीमा पार आणि धावा आल्या आहेत 6-6-6.
की मैदानाचा घेर मोठा आहे, इथे सिंगलची डबल कधी कन्वर्ट होईल हे कळणार नाही. याच्यासाठी बॉलच्या दिशेला आधीच वाऱ्याच्या वेगाने धावून जाणं हे महत्वाचं आहे, प्रथम आहे. त्याच्यासाठीच क्षेत्ररक्षकांची इथे मेहनत देखील कामी येते. कट केलाय बॉल, पॉइंटवरच्या क्षेत्ररक्षकाचा गोंधळ चालू आहे. सरळ हातात जातोय बॉल, या कारणास्तव एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू या षटकाची समाप्ती होईल. या षटकात भूषण पाटीलनं 9 धावा दिल्यात आणि त्या 9च्या मदतीनं धावफलक आता पुढे सचतंय. 58 रन, 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. ओव्हर टू यू. 5 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा धावफलकावर आहे. तंजील खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या षटकात तंजीलनं फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात देखील दर्जेदार चेंडून करतोय. फलंदाजाला बीट करतोय. फलंदाजाची बॅट चेंडूच्या दिशेला जाईल तोपर्यंत वेगानं बॉल फलंदाजाच्या मांड्यांवर जाऊन आदळतोय. बाईटच्या माध्यमातून आधी आहे लेग बाईटची ही एक धाव आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 59 रन्स. प्रतीक ठाकूर याची खेळी महत्वाची असणार आहे, कारण मैदानावर कालपासून आपण बघतोय लेफ्ट हँड बॅटर साठी हवा पोषक आहे. येस, खोलवर टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि ते हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडूला पाठवतोय, परंतु खूप सारं मोठं क्षेत्र आणि त्या मोठ्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाला पोहोचून बॉल अडवायला मदत मिळते. आता क्षेत्ररक्षणात बदल एक्स्ट्रा कव्हर्स साठी खेळाडू आहे तर एक लॉंग ऑफ आहे. तंजील खान याचा प्रयत्न चालू आहे. जास्त कमीत कमी कशा धावा देता येतील ना तो प्रयत्न, आणि तो जास्तीचा प्रयत्न इथं त्याच्या कामी आलाय. पुढचा बॉल तंजीलचा प्रतीकसाठी. येस, आता मात्र मिड विकेटचं क्षेत्र दाखवलंय आणि सरळ व्यासपीठाच्या दालनात बॉलला धाडलाय. धावा येतील 4 चौकार. ओटी विजयी. गोलंदाजाचा चेंडू निश्चितच चुकला होता आणि चुकीच्या बॉलवर इथे शिक्षा दिली आहे. पुढचा बॉल तंजीलचा. आता मात्र वेगावर स्वार आहे, वेगावर स्वार आहे. यष्ट्यांना सलामी ठोकत यष्टी रक्षकाच्या हातात देखील तो बॉल सामावत नाहीये. इतका वेगवान तेज तर्रार बॉल इथे बघायला मिळालाय. निर्धाव चेंडू हाताळलाय. अजूनही या षटकातील 2 चेंडू यायचे बाकी आहेत. 65 धावा धावफलकावर आहेत 6व्या षटकातील अंतिम 2 चेंडू. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉल, उंच आहे लांब नाही. झेल पकडण्याची संधी गणेश कडाळे. आता मात्र झेल टिपणार आहे आणि तो झेल अफलातून टिपला जातोय. प्रतीक ठाकूर या फलंदाजाला बाद केलाय आणि निश्चितच धाव संख्येला इथे डावकऱ्या हाताची येणारी फलंदाजीच्या क्रमाला इथे तोडलं जातंय, थांबवलं जातंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओटी
त्या काळ्या पडद्याजवळ बसलेल्या मित्रांना आणि उभ्या राहिलेल्या मित्रांना विनंती की व्यासपीठाकडे यायचंय. सर्वांनी व्यासपीठाकडे येऊन जा. खूप मोठं व्यासपीठ आहे, आयोजकांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. यावर बसायचंय. तिथे कोणीच बसू नका. सर्व खुर्च्या काढून टाका. तिथे फक्त एक जो आमचा प्रतिनिधी आहे आयोजकांचा त्याला बसू द्या, कारण तो बॉल आणण्यासाठी आणि बॉलला थांबवण्यासाठी, सीमापार जाणाऱ्या बॉलसाठी तो तिथे बसलाय. सर्वांनी तिथल्या खुर्च्या उचला आणि काळ्या पडद्याजवळच नाही पण तिथे बसूच नका, कारण बाउंड्री खूप क्लोज आहे. तिथे बाउंड्री खूप क्लोज आहे. क्षेत्ररक्षकाला त्रास होईल तिथे. प्लीज सहकार्य करा त्याला. नौका फलंदाज वसीम आलाय. या वसीमनं कालच्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. फॉलो केलं बॉलला. उलट्या हाताने टाकलेला बॉल लेग ब्रेक टाकायचा होता, परंतु अतिरिक्त उसळी मिळते. अतिरिक्त उसळी मिळते. लेन डिलिव्हरी, हलक्या हाताने टाकलेली ही लेन डिलिव्हरी फलंदाजानं फॉलो केलं, परंतु जास्तीच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करतोय. वाईड आलाय. वाईडने 66 धावा धावफलकावर लागल्यात. उडवलाय बॉल. उंच आहे. इथे सुद्धा झेल पकडण्याची संधी आहे का? तर नाही. क्षेत्ररक्षकांना फक्त बघत उभं राहावं लागलंय. चेंडूला पाठवलंय कॅल्क्युलेटेड स्ट्रोकने. सीमा पार. षटकार 6. या 6 षटकाची समाप्ती होईल आणि या 6 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात. 72 72 रन. 72 धावा धावफलकावर आहेत. बघूयात येणारे 12 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातात. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे बाबा. बहात्तर धावा धावफलकावर लागल्यात. 7वं षटक प्रगतीपथापर्यंत. 7वं षटक पुन्हा एकदा घेऊन आलाय ऋषी घोडके. बघूया आता शेवटचे 12 बॉल उरत आहेत. या 12 बॉलला कशा पद्धतीने खेळलं जाईल ते महत्वाचं आहे. वेट करून मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड आणि या क्षेत्ररक्षक गलितला क्षेत्ररक्षक शहजाद चेंडूच्या दिशेला धावून गेला, परंतु बॉलने अचानक टर्न घेतलाय आणि स्लिप मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक प्रांजल त्या बॉलला उचलतोय. तोपर्यंत इकडे सिंगल धाव. आता मात्र पुन्हा एकदा वसीम अन्सारी स्ट्राइक वर आहे. या वसीम अन्सारीनं कार माजवला या मैदानावर. काल देखील बॅट घेऊन गेला. तगडा प्रहार करण्यासाठी बॅट पुढे घेऊन गेला, परंतु फिरकीचा जादूगार ऋषी घोडके या फलंदाजाला बीट करतोय. पुढचा बॉल ऋषीचा वसीम साठी. एकदा आता मात्र लिव्ह केलाय बॉल. लिव्ह केलाय, परंतु यस पंचांच्या हात बाहेर निघताय आणि पंच या चेंडूला दंडित करताय. वाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. बघूयात हा रिव्ह्यू आपल्याला अगदी काही क्षणात निर्णयित केला जाईल. एस वाईट बॉल आहे. वाईट बॉल आलाय आणि या वाईट बॉल ना रिव्ह्यू लॉस झालाय आणि या धावफलक पुढे जाईल 74 वर. 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत आणि 2 मध्ये एक सिंगल आली आणि एक वाईड आलाय आणि एक डॉट. आता मात्र लॉफ्ट केलाय. ताकद 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 आणि त्या ताकदीनं वसीम पाठवतोय चेंडूला सरळ सीमा पार. धावा येतील 6 षटकार. ओटी
आलाय बॉल. तिथंच वसीम काल देखील त्या दर्जाची आणि त्या कोटीची फलंदाजी करत होता, परंतु ती फलंदाजी आज देखील तो करतोय. ताकदीसाठी आणि ताकदीच्या स्ट्रोक साठी वसीम ओळखला जातो. लेफ्ट हँडचा इम्रान गेल आणि आता हा वसीम. निश्चितच क्रिस गेल या नावाला जर का तुम्ही राईट हँडचा फलंदाज बनवला ना, तर तो राईट हँडचा फलंदाज आपल्याला वसीम अन्सारी म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण त्याच्या रडार मधल्या बॉलची तो वाट पाहत नाही. त्याच्या जवळ जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर करतो. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेचून काढलाय बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. व्हाट अ शॉट. 4 धावा आल्यात अंतिम क्षणी. अंतिमच्या षटकांमध्ये शेवटच्या चेंडूंवर ही आक्रमक खेळी बघायला मिळतोय. चेंडूला बाहेर जाणाऱ्या बॉलला ताकदीचा वापर केला आणि बॅट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये ढकलून दिली. 4 धावा आल्यात. चौकार आलाय आणि या चौकारानं धावफलक पुढे चालतंय. 85 रन. फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळतोय. 85 धावा धावफलकावर आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कड आणि ते डायरेक्ट हिट राहिला असता तर निश्चितच फलंदाजाला माघारी जावं लागलं असतं, परंतु धाव घेतली आहे, रिस्क घेतली आहे आणि त्या रिस्कनं धावफलक पुढे सरसावतोय. 86 रन. आता मात्र उरतोय शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 7व्या षटकातील शेवटचा बॉल. ऋषी घोडकेनं मागचं षटक ज्या क्वालिटीने हाताळलं होतं ना, ती क्वालिटी इथे वसीम समोर थोडीशी ढिली पडली आहे. बॉबीसाठी ऋषीचा पुढचा बॉल. फुलर लेंथ वरचा बॉल आणि यष्ट्या उद्ध्वस्त झालाय. फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. 7वं षटक इथे संपुष्टात आलंय. 7 षटकांच्या या शेवटच्या बॉलवर फलंदाजाला बाद केलाय आणि धावफलक आपण बघतोय 86 रन्स. आता उरताय शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉलवर बघूयात फलंदाज आणि गोलंदाज कुठल्या कॅल्क्युलेटेड गेमने हे मैदान गाजवतात. ओव्हर टू यू डीजे. ती गाडी का लावली आहे तिथे? फलंदाज बाद झाल्यानंतर सुहास आपल्याला नवीन फलंदाज खेळपट्टीवर नॉनस्ट्राइक एंडला बघायला मिळतोय. तर अंतिम षटक हाताळण्यासाठी भूषण पाटील, नाशिकचा स्टेन या नावाने ओळखला जाणारा भूषण. लिफ्ट केला बॉल. डाव्या यष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. वाईड आलाय. अजून बघूयात किती धावा येतात ते. वाईड प्लस बाईटच्या 2 धावा. या 3 धावा गिफ्ट मध्ये प्राप्त झालाय, कारण क्षेत्ररक्षणात झालेली थोडीशी गोंधळ आणि त्या गोंधळामुळे ते 2 धावा आल्यात. 89 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ यायचा बाकी आहे. ताकदीचा वापर करायचा होता, परंतु वाईड आहे. पुन्हा एकदा वाईड आहे. ते वाईड +1 अर्थातच कुठलाही चेंडू न टाकता गोलंदाजाच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षकांच्या झालेल्या चुकाकडून ते 5 धावा गिफ्टच्या स्वरूपात मिळाल्या आहे. 91 रन. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वा, नो लुक शॉट. व्हाट अ शॉट.
चेंडूला पाठवलाय न पाहता सीमारेषा पार फायलेकच्या क्षेत्रात धावा येतील 4 चौकार. ओटीयू मैदानात आपण बघतोय संमिश्र हवा आहे. कधी उजव्या बाजूने, कधी डाव्या बाजूने, कधी समोरच्या दिशेला, कधी मागच्या दिशेला. आज मात्र हवा संमिश्र आहे. प्रत्येक फलंदाजासाठी इथे चॅलेंज आहे, प्रत्येक गोलंदाजासाठी इथे चॅलेंज आहे. 95 धावा धावफलकावर आहेत. उलट्या बॅटने खेळलाय, बॅट चिकड, परंतु फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. एकच धावेल. निश्चितच यष्ट्यांच्या मागे, यष्टी रक्षकाच्या मागे जो भाग आहे ना, त्या परिसरात फिल्डिंग करणं निश्चितच चॅलेंजिंग आहे क्षेत्ररक्षकांना. कारण आउटफील्ड तेज आहे, आउटफील्ड अगदी तर्रार आहे, बॉल ट्रॅव्हल व्हायला टाइम लागत नाही. आता मात्र बीट केलाय वसीमला. निश्चितच फलंदाजाची खेळण्याची शैली जर का तुम्ही ओळखलीत ना, मग त्या शैलीच्या विरोधात तुम्हाला गोलंदाजी करता येते. तेच इथे भूषणने केलंय. बाहुबलीचा प्रहार, ताकदवर प्रहार वसीम करतोय. त्यासाठी त्याला उलट्या हाताने टाकलेला लेंथ बॉल बीट करतोय. आता मात्र वेगाचा वापर आणि त्या वेगाच्या विरोधातलं हे आक्रमण. चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द स्टेडियम, सीमारेषा पार, धावा येतील 6 षटकार. ओटी अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत आणि धावफलकावर धावा 102 100 पार केली या षटकारानं. 102 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र हुलकवणी घातली आहे, बीट केलाय. आणि निश्चितच याच्या आधी देखील या डिलिव्हरीनच भूषणनं फलंदाजाला बीट केलं होतं, परंतु त्यानंतर त्यानं वेगाचा वापर केला. वेगाने बॉल बुंद्यात टाकला, परंतु बुंद्यातला बॉल खोदून काढला वसीमनं. तो थोडासा ओव्हरपिच झाला होता, त्या कारणास्तव 6 षटकाराला त्याला मुकावा लागला. पुढचा बॉल भूषणचा. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय गोलंदाजानं. षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या इनिंगची इथे समाप्ती झाली आहे. 102 102 धावा धावफलकावर लागलाय. तर आव्हान आहे श्रावणी 11 मालेगाव या संघासमोर 103 या अंकाचं. बघूयात श्रावणी 11 मालेगाव या संघानं काल डीएमआय पिंपळगाव बसवंत या संघासमोर 108 धावांचा रन चेस अगदी दिमाखात केला होता. आज 103 धावांचा रन चेस करायचा आहे. तो 103 धावांचा रन चेस कशा पद्धतीने केला जाईल किंवा त्या 103 धावा कशा पद्धतीने डिपेंड केल्या जातील हे बघण्यासाठी येणारे 8 षटक मैदानाच्या आत आपल्याला बघावे लागतील. तुम्ही कुठेही जाऊ नका, अगदी काही क्षणात या सामन्याचं दुसरं पर्व आपल्या भेटीला येतंय. ओटीयू डीजे. क्षेत्ररक्षणासाठी सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाला विनंती आहे की मैदानाच्या आत दाखल व्हायचे. समोरचा संघ बाहेर निघो अथवा ना निघो, तुम्हाला मैदानाच्या आत दाखल व्हावं लागेल. प्लीज सहकार्य करा, कारण इथून अजून तिसऱ्या बक्षिसासाठीचा सामना, मेगा फायनलचा सामना, असे 2 सामने आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, हे सर्व आपल्याला करायचं आहे. याच्यासाठी वेळ असणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहकार्य करायचंय. सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाला विनंती आहे की मैदानाच्या आत लाईनअप करून लवकरच क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. प्लीज.
चला सापुतारा पॅराग्लायडिंग अजून एकदा सूचना आहे आणि हा लास्ट कॉल असेल आयोजकांकडून तुम्हाला. प्लीज वारंवार सूचना येत आहे मित्रांनो समालोचन कक्षात की तुम्हाला जावं लागेल क्षेत्ररक्षणासाठी. इतका वेळ नाहीये आपल्याजवळ. सापुतारा पॅराग्लायडिंग. चला पंचांना विनंती की मैदानाच्या दाखल व्हायचंय. समोरचा संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. रोल बॉल असेल तर रोल बॉल द्यायचा आहे. समोरच्या संघाला लागतोय. चला पंचांना विनंती की लवकरात लवकर मैदानाच्या दाखल व्हायचंय. आणि श्रावणी 11 मालेगाव या संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना देखील विनंती आहे की तुम्ही या मैदानाच्या दाखल व्हायचंय. चला आघाडीचे फलंदाज आपण बघतोय की ज्यांनी या कालचा दिवस गाजवला. इम्रान गेल आणि या मोहम्मद मोईन हे दोघेही लेफ्ट हँड डावकुऱ्या हाताचे फलंदाज. त्यांच्या समोर देखील आज सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाच्या गोलंदाजी युनिटचं आव्हान असेल. बघूयात 103 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. त्या 103 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो आणि कशा पद्धतीने त्या 103 धावांना इथे डिपेंड केलं जातं ते बघण्यासारखं असेल. सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाच्या एका प्रतिनिधीने इकडे यायचंय. प्लीज विनंती आहे. एका सेकंदासाठी यायचंय फक्त. सापुतारा पॅराग्लायडिंगच्या एका प्रतिनिधीने फक्त एका सेकंदासाठी यायचंय.
स- 103 धावा आणि त्या 103 धावांचा इथे पाठलाग करण्यासाठी श्रावणी 11 मालेगाव या संघाच्या वतीने आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. मोहम्मद मोईन आणि त्यांच्यासाठीला ज्याची संबंध नाशिकभर चर्चा आहे असा इम्रान गेल. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय बॉबी. पहिलं षटक इथे हाताळलं जात आहे. डावखुऱ्या हाताचे दोघेही फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज. पहिला बॉल इथे टाकला जातोय. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलाय. फुलटोल पैसा वसूल व्यासपीठाच्या दालनात रन चेसचा आगाज केलाय छाती टोकून या षटकारानं. ओटीयू डीजई. पहिल्याच बॉलवर इथे षटकार आलाय. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल ग्लान्स करायचा होता आणि ते मात्र बाईट्स लेग बाईटच्या माध्यमातून एक धावा आली आहे. रन चेस ज्यावेळेस तुम्ही करत असतात ना मग त्यावेळेस धावा येणं गरजेचं आहे, मग ते कशा का असे ना. परंतु इथे याच धावा डिपेंड करत असताना तुम्हाला महागात पडतात. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा फलंदाज इम्रान गेल. स्लोवर बॉल सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षकाला फक्त बघत राहावं लागतंय. बॉल येस गेलाय सीमा पार. नजाकत भरा स्ट्रोक सरळ बॅटने खेळलाय. कॅल्क्युलेटेड स्ट्रोक आपण म्हणू शकतो. इम्रान गेल यांच्या माध्यमातून आलाय हा चौकार. असं बघायला गेलं तर इम्रान गेल आणि बॉबी भालेराव गेल्या दशकभरापासून 10 वर्षापासून एकमेकांच्या साथीने खेळताय, परंतु आज एकमेकांच्या विरोधात आपण खेळताना बघतोय. क्षेत्ररक्षणात थोडा अजून एक बदल केलाय. लॉंग ऑनचा खेळाडू लॉंग ऑफला पाठवलाय, तर डीप मिड विकेटचा खेळाडू थोडासा वाईडिश काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात आपण बघतोय. वा लोवर फुल टॉस आणि गुडगा बेंड करून हा दर्शनीय स्ट्रोक खेळून काढलाय. इम्रान गेल यांनी पाठवलंय चेंडूला सरळ सीमा पार. धावा येतील 6 षटकार. निश्चितच 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूच्या खेळात 17 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र चर्चा केली गेली आहे. बॅटची कड लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षकाच्या उजव्या हातापासून बॉल दूरवर जातोय. अबू काय अफलातून प्रयत्न केलाय अबूने, परंतु चेंडू इथे थांबत नाहीये. आउटफील्ड तेज आहे, आउटफील्ड अगदी फास्ट आहे. जर का तुमच्या हातापासून हलकासा जरी बॉल दूरवर गेला ना तर मग चेंडू थांबत नाहीये. 4 धावा आल्यात. चौकाराने धावफलक पुढे सरतय. 21 रन. उरतोय शेवटचा बॉल, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. या दोघही खेळाडूंनी काय आतिषबाजी लावली आहे. कालच्या दिवसभरात देखील या दोघही फलंदाजांच्या फलंदाजीचा बोलबाला आणि आज तो बोलबाला पुन्हा एकदा आपल्या भेटीला आणलाय. बॉबीचा पुढचा बॉल इम्रान गेल यांच्यासाठी. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीच्या दिशेला टाकलेला बॉल. हा चेंडू मात्र निर्धाव असेल. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात 21. बिनगडी बाद टीम श्रावणी 11 मालेगाव. ओटीयू डी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर 21 धावा आहेत, तर दुसरं षटक घेऊन आलाय दादू बोळसे. निश्चितच काल दिवसभरात दादूनं चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्या चांगल्या गोलंदाजीच्या मदतीनंच त्याच्या संघाला विजयाची मोहर घालता आली होती. काल मला वाटतं 12 चेंडूंमध्ये त्याने 13, 14, 15 धावा दिल्या होत्या. आज त्याची कसोटी आहे. बघूया दादू काल ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी केली होती ती चांगली गोलंदाजी आज आपल्या भेटीला आणतो का. दादूचा पुढचा बॉल मोईनसाठी. वेगाने टाकलाय बॉल, परंतु लॉफ्ट केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार 6. ओटीयू काय म्हणताय स्क्वेअर लेग पंच काहीतरी इशारा करताय क्या माझे. आयोजकांना विनंती आहे की बॉल प्रोव्हाइड करायचे आहेत कारण तो बॉल हरवलाय. ते मात्र आयोजकांची मेहनत बघा. जिथे बॉल गेलाय ना तिथे लहान मुलाला खांद्यावर घेऊन वरती चढवलं जात आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ते चित्र टिपायचे आहेत की स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या मुलाला त्या छतावर पाठवलं जात आहे आणि तो बॉल काढायला मदत म्हणून त्या मुलाला पाठवलं जात आहे. तर बघूयात तो बॉल आणि त्या बॉलाची ही शोध मोहीम किती वेळात संपेल. ते मेहनत घेतली जाते, शोध मोहीम राबवली जाते बॉल शोधण्याची, परंतु बॉल इतक्या ताकदीनं गेलाय ना की बॉल सापडणं मला तर वाटतं की थोडस मुश्किल आहे. येस, मिळालाय बॉल, सापडलाय बॉल. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं केली आहे. चॅलेंजिंग आहे कारण आज या दोघही फलंदाजांनी कालही चांगली फलंदाजी केली होती, परंतु काल दादूने निश्चितच चांगली गोलंदाजी केली होती. आज पहिलाच बॉल त्याच्याकडून कदाचित पुढे पडलाय. वेग होता, वेगानं टाकलेला बॉल होता, परंतु त्या वेगानं टाकलेल्या बॉलला चांगल्या फलंदाजाने लॉफ्ट केलाय आणि या लॉंग ऑनच्या क्षेत्रात 6 धावा चोरल्यात. मोहम्मद मोईन आणि इम्रान गेल कालपासून या मैदानावर चांगली फलंदाजी करतायत आणि ऑस्ट्रेलियन जोडीची एक आठवण करून देत आहेत. ॲडम गिलक्रिस्ट आणि मॅथ्यू ॲडन या दोघांची जोडी त्यांच्या 5-6 वर्षाच्या काळात काय फलंदाजी केली होती त्या दोघांनी. पुढचा बॉल, खोलवर टाकलेला बॉल, बॅटची कड. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. लेंथ मागे ठेवली आणि मागे ठेवलेली लेंथ फलंदाजाला बीट करते. कट करायचा होता परंतु हलकासा दादूने त्या बॉलला कट केलाय आणि या स्लिप मध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाजवळ तो बॉल पाठवलाय. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. पुढचा बॉल दादूचा. वेट करून मारलाय बॉल, कव्हरच्या मस्तकावर दस्तक, चेंडू गेलाय सीमा पार. येथील धावा 4 चौकार. ओटीयू डीजे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले दादूने. खोलवर टाकलेला बॉल सरळ पायांवर जाऊन आदळतोय. सिंगल, यस, सिंगल चोरली गेली आहे. लेग बाईकच्या माध्यमातून एक सिंगल चोरली जाते आणि स्ट्राइकला रोटेट केलं जात आहे. मोईन कदाचित नाराज आहे कारण ग्लान्स करायचा होता
त्याला कदाचित असं वाटलं की स्लॉक स्वीपचा फटका मारता आला असता, परंतु वेगानं आलेला बॉल आणि त्या वेगाला इथे बीट करू शकला नाही फलंदाज. इम्रान गेल यांच्यासाठी दादूचा पुढचा बॉल. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांना हुलकमणी घालत बॉल थोडासा दूर ट्रॅव्हल होतोय, परंतु अडवलाय बॉल. निश्चितच चांगली फिल्डिंग केली आहे. येस, बाईकच्या माध्यमातून धाव आहे. बाईकच्या माध्यमातून एक धाव आली आहे आणि त्या एका धावेने धावफलक पुढे चालतंय. 33 रन. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही, परंतु येस, सीमा गाठली आहे. मोहम्मद मोईन यानं चेंडूला पाठवलंय सीमा पार आणि या रन चेजचा छाती टोकून आगाज केलाय. षटकार 6 आणि या षटकाराने या षटकाची समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्या. 39 रन बिनगडी बाद. टीम श्रावणी 11 मालेगाव. आणि 36 मध्ये 64 ची आवश्यकता. 36 balls are remaining and 64 runs are required. 64 धावांची गरज आहे. 36 चेंडूंचा खेळ झालाय. 10.67 चा आता हा आस्किंग रन रेट. या रन चेसला अजून थोडंसं ढिलं केलं जात आहे आणि त्याचं कारण आहे इम्रान गेल आणि मोहम्मद मोईनची ही फलंदाजी. काय तडकाफडकी फलंदाजी केली आहे. चांगल्या गोलंदाजांसमोर चांगली फलंदाजी, कारण बॉबी भालेराव आणि दादू बोरसे हे दोघंही चांगले गोलंदाज. काल त्यांनी एका मोठ्या संघासमोर 24 बॉल मध्ये फक्त 25 धावा दिल्या होत्या, परंतु आज त्यांच्या 12 बॉल मध्ये 39 धावा कुठल्या गेल्या आहेत. निश्चितच चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी म्हणू शकतो आपण. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? गोलंदाजाचं नाव सांगायचंय नाही. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. दादू गोलंदाजाचं नाव विचार ना. आयुष. आयुष मेहता आलाय गोलंदाजीसाठी. आयुष मेहता. आता मात्र इथे फिरकी बघायला मिळते. फिरकीची जादू बघायला मिळते. पॉवर प्ले संपलाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू इथे तैनात झालेत, कारण पॉवर प्ले मध्ये ज्या 39 धावा कुठून काढल्या आहेत त्या 39 धावांसमोर आता आयुष मेहता या धावसंख्येला आणि धावफलकाला हाताळायला आलाय. बॅटची कड, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षक लागोपाठचा इथे दुसरा निर्धाव बघायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आयुषनं. इथे लेन डिलिव्हरी टाकली. पहिला बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल केला, परंतु दुसरा बॉल देखील वेगाने होता, परंतु हलकासा बाहेर कट झालाय आणि फलंदाजाला बीट केलाय. चितच लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, 39 धावा धावफलकावर आहेत. तो इथे याच पोझिशनला सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाच्या 34 धावा होत्या, परंतु त्याच्या पुढे 5 धावांची इथे आघाडी आहे. 39 धावा आहेत या संघाच्या. 34 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 34 मध्ये 64 रनांची आवश्यकता. आयुष मेहताचं हे षटक. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा बीट केलाय. खालीच राहतोय बॉल. वाड बॉल. अफुल्लातून डिलिव्हरी. निश्चितच आयुष मेहता याची गोलंदाजी बघताना आपल्याला ज्याच्या नावाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे, रोहन खरातची आठवण होते. आता मात्र उडवलाय, लॉब केलाय बॉल. उंच आहे, लांब नाही. सचिन डाऊन टू द बॉल. पहिल्या विकेटचं पतन. धक्का लागतोय. इम्रान गेल ज्या स्ट्रगल वर चालू होता हा रस्ता, त्या स्ट्रगलला
इथे त्यांना बाद व्हावं लागतंय आणि आपल्या संघाच्या डगआउट कडे चालावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओटीयू निश्चितच आयुष मेहता जो आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय त्याचं फक्त आणि फक्त 17 वर्ष वय. अगदी टीनएजरचा हा गोलंदाज. टीनएजर्स मधून क्रिकेटला प्रेम करणं आणि त्या क्रिकेटला एवढ्या मातब्बर खेळाडूंसमोर सादर करणं आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर खेळणं नक्कीच एक मोठं काळीज लागतं, एक मोठा जिगरा लागतो. तोच आयुष मेहता आपल्याला इथे त्या दर्जाची गोलंदाजी करून दाखवतोय. ते म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा. तेच आपल्याला बघायला मिळतोय. तो कमी वयाचा खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आत खेळत असतो ना तर त्यांच्या पाठी असलेले पाठीराखा मित्र, त्याचे सिनियर खेळाडू हे नक्कीच त्याच्यासाठी प्रोत्साहन देत असतात. ज्यावेळी मोठ्या खेळाडूंनी लहानग्या खेळाडूंवर विश्वास ठेवला ना तर अशा पद्धतीचा खेळ दाखवता येतो. शेहजाद अन्सारी आलाय फलंदाजीसाठी. पहिल्या विकेटच्या पतनानंतर आपण बघतोय शेहजाद अन्सारी हा देखील सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मातून जातोय. याचा देखील फॉर्म चांगल्या पद्धतीचा आपल्याला मालेगाव टेनिस क्रिकेट मध्ये बघायला मिळतोय. तो शेहजाद आज सटाणा नगरीत दाखल झालाय या रन चेसला आणि मोहम्मद मोईनला साथ देण्यासाठी. 4 बॉल झालेत, एकही धाव आतापर्यंत इथे आयुषने दिलेली नाहीये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. वाह, व्हाट बॉल, काय बॉल बघायला मिळालाय. स्लोवर गतीने टाकलेला हा लेग ब्रेक बॉल फलंदाजाला दाखवला वेगळा आणि येताना आलाय वेगळा. जिगरा लागतो, काळीज लागतं हा बॉल टाकायला. मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट घेऊन काढलाय. मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल जातोय, सिंगल घेतली आहे आणि यस, डबल देखील कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षकांचा झालेला थोडासा गोंधळ. आयुष मेहता ज्या धावांचा पाऊस पडत होत्या त्या पावसाला त्यानं थांबवलंय. फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि 1 विकेट देखील त्यानं घेतली आहे. आता मात्र धावफलकावर धावा आहेत 41 आणि आता इथून 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 30 मध्ये आवश्यकता आहे 62 या अंकाची. बघूया 30 बॉल मध्ये 62 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातात ते. ओटीयू डीजे या 30 बॉल 62 ची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज आपण बघतोय सचिन. हा गोलंदाजी मार्कवर आहे. फील्ड आपण बघू शकतो मोहम्मद मोईन याच्यासाठी डिप्पा स्क्वेअर लेग आहे. काउ कॉर्नर लॉंग ऑन. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, फटका फसलाय परंतु बॉल अगदी लेग स्लिपच्या मस्तकावरून ट्रॅव्हल होतोय. जागा आणि क्षेत्र ते कमी आहे त्यामुळे बॉल थांबत नाहीये. जातोय सीमा पार. केलंय सचिनचे स्वागत या वेलकम बाउंड्रीनं. मोहम्मद मोईन या रन चेसचा महत्वाचा खेळाडू असेल आता, कारण लेफ्ट हँड आहे आणि लेफ्ट हँडचं वारं देखील वाहतंय. त्याचा फायदा मोहम्मद मोईन कशा पद्धतीने घेतो ते देखील महत्वाचं असेल. निश्चितच चॅलेंजिंग डिलिव्हरी टाकली होती. एक तिखट बाउन्सर सचिनने टाकला होता. उडवलाय बॉल, फटका फसतोय का? यस, फटका फसलाय आणि झेल टिपला जाईल. सेलिब्रेशन ऑन आहे. आउट स्विंगर टाकलेला हलकासा ओव्हर पिच बॉल, फटका फसतोय.
समोर मारण्याच्या नादात तिथे फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. या रन चेस मध्ये सचिननं देखील एक वेगळी जान चुकली आहे आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. ओटी डीजे. या रन चेसला अर्ध्यावर 7 सोडून मोईनला माघारी जावं लागतंय. तर मैदानाच्या आत दाखल होतोय सध्याच्या घडीला त्याच्या क्रिकेट जीवनात सर्वोत्कृष्ट फॉर्मात असलेला गणेश कडाळे. जिथंच गेल्या 1 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून त्याच्या हाताला फार मोठी इंजुरी होती, परंतु ती इंजुरी असताना देखील काय अफलातून खेळ त्याने सादर केलाय. मला वाटतं नामपूर येथे झालेल्या चषकात सापुतारा पॅराग्लायडिंग या संघात समोरच खेळत असताना त्याच्या हाताला इंजुरी झाली होती. गणेश कडाळे ऑन स्ट्राइक आहे. बघूयात सचिननं महत्वाचा फलंदाज मोहम्मद मोईनला माघारी पाठवलाय. तर गणेश कडाळे आणि शहजाद या दोघांवर या रनचेची जबाबदारी आहे. शॉर्ट पिच बॉल फटका फसलाय का? तर यस, वन बाउन्स, सीमा रेषा पार गेलाय बॉल. 4 धावा आल्यात. निश्चितच मैदानाच्या चौफेर खेळायला गणेश कडाळे ओळखला जातो. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे फटक्यांना तो मारत असतो आणि इथे देखील तेच बघायला मिळालं. क्षेत्ररक्षक हलकासा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये उभा होता, परंतु त्या जागेला त्यानं पिक केलं डाऊन द ग्राउंड अगदी काळ्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला आणि धावा मिळवल्या 4. चौकार आलाय. बघूयात या चौकारानं आत्मविश्वास मोठा होईल का? गोलंदाज कमबॅक करेल का? कडाळेसाठी पुढचा बॉल स्लॉक स्वीप. या स्लॉक स्वीप साठीच खऱ्या अर्थानं हा कडाळे ओळखला जातो आणि ते देखील प्रॉपर कनेक्शन नव्हतं, परंतु 1 धाव घेतली आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवर चौकार आणि आता चौथ्या बॉलवर सिंगल. अशा पद्धतीने या षटकात 9 धावा आल्यात. शहजाद अन्सारी हा स्ट्राइकवर आहे. बघूयात शहजाद अन्सारी हा कशा पद्धतीने खेळतो, ते देखील महत्वाचं असेल. स्लोवर बॉल खोलवर टाकलेला होता. फ्लाइटेड डिलिव्हरी हलकीशी लॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. प्रतीक ठाकूर चेंडूच्या दिशेला येतोय, उचलून फेकतोय एक सिंगल. तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 10 धावा आतापर्यंत या षटकात आल्यात. असं बघायला गेलं तर 12चा हा आस्किंग रन रेट आणि 12च्या आस्किंग रन रेटने जवळजवळ फलंदाजी करणारी टीम चालते, परंतु इथून पुढच्या षटकांमध्ये देखील ते कशा पद्धतीने चालतात ते महत्वाचं आहे. आयुष मेहता तो ते षटक आणि त्या आयुष मेहताच्या त्या षटकानं या मॅचला एक वेगळी कलाटणी दिली आहे, एक वेगळं वळण दिलंय. उलट्या बॅटने खेळायचा होता. अगदी आधीच मन बनवलेलं होतं, कारणास्तव धाव एकही आलेले नाहीये. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. या षटकात धावा आल्या 10 आणि त्या 10च्या मदतीनं धावफलक पुढे चालत आहे. 51 रन. 4 षटकाच्या या खेळात आतापर्यंत 51 धावा आल्यात, परंतु येणाऱ्या 4 षटकात 52 धावा बनवायच्या आहेत. सामना हा बरोबरीत आहे, अगदी बरोबरीत आणि इक्वल मध्ये चालू आहे हा सामना. बघूयात 24 बॉल मध्ये आता 52ची आवश्यकता. 24 बॉल 52 रन कशा पद्धतीने बनवले जातील किंवा कशा पद्धतीने थांबवले जातील. ओटीयू डीजे.
24 बॉल आणि 52ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा आयुष मेहता आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. बघूयात आयुष मेहता या 24 पैकी 52 धावा कशा पद्धतीने रोखण्यासाठी मदत करत होते. त्याचे हे 6 चेंडू महत्वाचे असतील. आता उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय वाऱ्याच्या वेगाने. चेंडूने टप्पा घेऊन खूप सारा वेळ हवेतच होता, या कारणास्तव तिथे 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा आल्यात. मागच्या षटकात आयुष मेहतानं फक्त 2च धावा दिल्या होत्या, परंतु या षटकाच्या पहिल्या बॉलवर इथे दुहेरी घेतली जाते. पुढचा बॉल आयुषचा शहजादसाठी. लॉफ्ट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, अगदी गॅप मधून बॉल ट्रॅव्हल करतोय आणि यस, क्षेत्ररक्षक कडून इथे हा इशारा आलाय. या प्रेशरला रिलीज करणारा शहजाद अन्सारीच्या बॅट मधनं आमदार चषकाचा तडाखेबाज षटकार. 6 OTU. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. उंच आहे, लांब नाही. सचिन येतोय चेंडूच्या दिशेला आणि यस, झेल टिपला जाईल. षटकार मारला होता आणि त्या षटकाराला इथे उत्तर दिलं जात आहे. काउंटर आन्सर इथे दिलं जात आहे आणि फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे. शहजाद अन्सारी याच्या खेळीचा होतो इथे अंत. विकेटचं पतन. OTU विजय. चार 4.3 षटकाच्या खेळात 59 धावा धावपलकावर लागल्या. 3 गडी बाद झालेत. आता 21 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 21 मध्ये 44 ची आवश्यकता. 21 बॉल 44 रन. बघूयात 21 बॉल 44 धावांचा पाठलाग आणि या 21 बॉल 44 धावांचं हे डिफेंड कशा पद्धतीने मैदानाच्या आत चालतात आहे. नौका फलंदाज भैया भदाणे हा मैदानाच्या आत दाखल झालाय. भैयाने देखील कालच्या मॅच मध्ये अगदी निर्णायक वेळी एक षटकार मारून संघाच्या विजयाची मोहर घातली होती. तो भैया आपल्याला फलंदाजीसाठी आलेला दिसतोय. गणेश कडाळे याच्या साथीला गणेश कडाळे देखील एक महत्वपूर्ण भागीदार आणि साक्षीदार असेल या रन चेसचा. कारण गणेश कडाळे डावखुऱ्या हाताचा फलंदाज, सरळ बॅटने खेळण्यासाठी ओळखला जातो. परंतु आता परीक्षा आहे तुमच्या आत दडलेल्या खऱ्या खेळाची. हा रन चेसचा सामना आणि सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनल अर्थातच एका बक्षिसाचा हा सामना आहे. जो जिंकणार आहे त्याचे 71,000 रुपये फिक्स असणार आहे. 71,000 रुपयाची ही मॅच आहे. पण बघतोय किती महत्वपूर्ण आणि किती क्रुशियल मोमेंटची ही मॅच. इट्स ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड प्रयत्न, आंधळा प्रयत्न. तुम्हाला इतक्या सहज हा बॉल दिसू देणार नाहीये. कारण हातभर बॉल टर्न करतोय आणि त्या हातभरच्या स्विंग झालेल्या बॉलला इथे तुम्हाला अंजाम द्यायचा असेल तर मग निश्चितच तितकी नजर तुमची बॉलवर असणं गरजेचं आहे. कारण षटकार आणि चौकारच प्राप्त करणं हे फलंदाजाचं आव्हान असेल तर मग ते मोडकळीस निघणार आहे.
तोच प्रयत्न केला जातोय फलंदाजाचा. आल्या आल्या पहिल्या बॉल पासून मोठे पटके खेळण्याचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना इथे मोडकळीस काढलं जात आहे. लागोपाठचे 2 बॉल निर्धाव. शेवटचा बॉल आता शिल्लक राहतोय, 5व्या षटकातील शेवटचा बॉल. 59 धावा आहेत धावफलकावर, फक्त 59 धावा, कारण इथून 19 बॉल आणि आता आव्हान 44 मोठं होत आहे. शॉर्ट पिच बॉल एका हाताने चेंडूला अडकलून दिलाय. वेट अँड वॉच, वाट बघितली आणि वाट बघून चेंडूची वाट लावली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रात धावा आल्या 4 आणि या चौकारानं आता मात्र या रनचेसची थोडीशी आस श्रावणी 11 मालेगाव या संघाला असेल. या षटकात 12 धावा आल्यात आणि आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 मध्ये 40 ची आवश्यकता. 18 बॉल 40 रन. ओटीयू डीजे. अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 मध्ये 40 ची आवश्यकता असताना सचिन आलाय. सचिन आलाय गोलंदाजीला. शोध असेल आता गणेश कडाळे आणि भैयाचा या षटकात कमीत कमी 10, 12, 13 धावा घेण्याचा. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये, एलिव्हेशन नाहीये. आबू येतोय चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल. गणेश कडाळे नाराज असेल कारण लूज बॉलवर इथे विकेट गेली आहे. सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणू शकतो. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओटीयू डीजे. चितलचे इथे कॅश प्राइज आलाय. श्रावणी 11 मालेगाव हा संघ आणि या संघासाठी जो विजयी नॉक खेळेल ना, तर त्या विजयी फलंदाजीसाठी योगेश बाबा सूर्यवंशी यांच्याकडून 1100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. पंढरीनाथ बच्चाव फलंदाजीसाठी आणि भैया बदाणे आणि पंढरीनाथ बच्चाव यांची ही जोडी खऱ्या अर्थानं तुम्ही प्रत्येक बॉलवर मोठा फटका शोधण्याच्या प्रयत्नात ते स्ट्रगल करताय. 18 बॉल 40 लागत होते परंतु 18 बॉल 40 लागत असताना ते फलंदाजाचा सॉफ्ट डिसमिसल, खूप सारा शॉर्ट पिच बॉल होता परंतु त्या शॉर्ट पिच बॉलला फक्त जागेवर उभं राहून पूल केला गेलाय आणि या मैदानाच्या सर्वात मोठ्या अंतरावर तो झेल टिपला जातोय. पंढरीनाथ बच्चाव आले. 17 चेंडू आणि 40 ची आवश्यकता. बघूयात पंढरीनाथ बच्चाव यांच्याजवळ अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर पंढरीनाथ कशा पद्धतीने करतात ते. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय परंतु डीप स्क्वेअर लागला. खेळाडू आहे तिथे. इम्रान बॉलला उचलून फेकलं तर गेलंय
परंतु यस OUT रनआउटची विकेट, रनआउटची विकेट. फलंदाज बाद पंढरीनाथ बच्चाव माघारी परत आहे. यू टर्न घेतलाय या मॅचनं, यू टर्न घेतलाय या पॅराग्लायडिंग सापुतारा संघानं. एका बाजूनं वाहत होता हा रनचेस, एका बाजूनं चालू होता या रनचेसचा प्रवास, परंतु नजर लागली आहे. नजर नाही तर गोलंदाजी करणाऱ्या संघानं मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीच मुळे इथं हा रनचेसचा सामना आता येऊन ठेपलाय. 16 बॉल आणि 39 वर. सोळा बॉल 39 ची आवश्यकता आहे. इथून जवळजवळ 13चा हा अस्सीन रन रेट आहे. तंजील खान ते फलंदाजीसाठी आलाय. बघूया तंजील, काल देखील तंजीलनं चांगली फलंदाजी केली होती. आयुष मेहता आणि सचिनच्या या 4 षटकांनी वेगळं वळण दिलंय या मॅचला. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करायचा होता, बॉलला फॉलो केलं गेलं अंतिम क्षणापर्यंत, परंतु इथे सुद्धा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय आणि तो पुल पॉवरफुल आहे. यस, प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक तंजील खान ने खेळून काढलाय आणि धाडलाय चेंडूला सीमा रेषा पार. धावा येतील 6, षटकार OTU. आज षटकाराने अजून एक वेगळी आस आणि एक वेगळी ज्योत इथे तयार केली आहे. तंजील साठी पुढचा बॉल सचिनचा. पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे मोडकळीस काढला जाईल. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. आता शेवटचा बॉल उरतोय, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 6व्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. ब्लाइंड स्ट्रोक नेमका कोणता शॉट खेळू या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाला मिळत नाहीये आणि त्याचा फायदा गोलंदाज घेतोय. निर्धाव चेंडू आहे. आता मात्र उरताय 12 बॉल आणि 12 मध्ये आवश्यकता आहे 33 रनांची. बघूयात 12 बॉल 33 रन रोखले जातील की काढले जातील. 12 बॉल आणि 33 रन. डबलला आउट झालाय, डबलला रनआउट झालाय. 12 बॉल 33. चला वेळ वाचवायचा आहे, वेळ वाचवायचा आहे, वेळ कमी आहे. प्लीज सहकार्य करा मित्रांनो, वेळ वाचवायचा आहे. सहकार्य करा मित्रांनो, वेळ वाचवायचा आहे कारण वेळ फार कमी आहे. 12 बॉल 33 ची ही मॅच आता ऑन आहे. ही मॅच समोरच्या दिशेला वारे वाहत आहे. बघूयात या वाऱ्यांसोबत चेंडूला धाडलं जाईल की त्याच वाऱ्यांचा फायदा गोलंदाज घेतील ते. 12 बॉल आणि 33 ची आवश्यकता. ऑन स्ट्राइक आहे भैया बदाने, त्याच्या साथीला आहे तंजील खान आणि गोलंदाजी मार्कवर आहे डावकुऱ्या हाताचा प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर आलाय गोलंदाजीसाठी. बघूयात प्रतीक कशा पद्धतीने गोलंदाजी करतो ते. आता 12 बॉल 33 ची आवश्यकता.
12 बॉल 33 रन. ब्लाइंड स्ट्रोक, निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. पंचांकडे दाद मागितली आहे परंतु ती दाद आता रिव्ह्यू घेतलाय. येस, DRS घेतलाय. बघूयात ते तो रिव्ह्यू चेक केला जाईल. वाईड साठी ही मांग आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 12 बॉल 33 ची आवश्यकता असताना पहिलाच बॉल इथे निर्धाव टाकलाय. आता मात्र 11 बॉल शिल्लक राहत आहे आणि 11 मध्ये 33 ची आवश्यकता. शोध असेल या षटकात 10, 15, 16 धावांचा हा शोध, हा प्रतिशोध. एक हाती सत्ता गाजवत होता श्रावणी 11 मालेगाव संघ परंतु आयुष मेहता आणि सचिनच्या त्या गोलंदाजीनं ती सत्ता मोडकळीस काढली आहे. 11 बॉल आणि 33 ची आवश्यकता. बॅटची कड गलीच्या क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल करतोय. थांबणार नाहीये बॉल कारण तो गॅप महिमसा आहे आणि तिथली आउटफील्ड तेज आहे. ते चौकार आलाय. आता 10 बॉल 29. 10 बॉल आणि 29 रन. तुम्हाला प्रत्येक बॉलवर मेहनत घ्यावी लागेल. फटकेबाजी करायची असेल तर चेंडूवर नजर ठेवावी लागेल आणि गोलंदाजी करायची असेल तर फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करावी लागणार आहे. लॉट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक आणि इथे येस, एक रन घेतलाय. दुसरा घेतला जाईल का? 22 आल्यात या 2 धावा. एका चुकीमुळे इथे 2 धावा घेतल्या जात आहेत. येस, 2 रन. मात्र इथून 27 ची आवश्यकता आहे. 27 रन्स आर रिक्वायर्ड. 9 बॉल्स आर रिमेनिंग. 9 बॉल आणि 27 रन. फलंदाजाच्या बॅटचा संपर्क होत नाहीये, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. मला प्रॉपर कनेक्शन इथे शोध आहे फलंदाजाचा, प्रॉपर कनेक्शनचा, परंतु गोलंदाजी भेदक आहे. लॉफ्ट केलाय बॉल आणि येस, रडार मध्ये फेकून दिलाय चेंडूला लांब लांब लांब. हिरो बनण्याची संधी आहे आणि ती भैयानं या षटकार ठोकून केलीये का? बघूयात काय होतं ते. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल, बॅटची कड आणि इथे सिंगल. सिंगल घेतली जाते, सिंगल घेतली जाते. या सिंगलला धावफलक 83-83 वर पाठवलंय. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 7 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा असणार आहे. या बॉलवर ज्या धावा येतील ना त्या धावाच महत्वाच्या असणार आहे कारण शेवटच्या 6 चेंडूंवर धावा किती उरतात ते बघण्यासारखं आहे. तंजील खान यानं देखील एक षटकार मारलाय. प्रतीक ठाकूर याचा पुढचा बॉल तंजील खान साठी. फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. काव कॉर्नरच्या क्षेत्रात एक घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे आणि सेफ आहे, सेफ आहे. एस, 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा इथे कंप्लीट आहेत. आता मात्र उरताय चेंडू 6 आणि धावा बनवायच्या 18. 6 बॉल 18 रन. पोचलाय बॅटर. वर्ड मॅच, काय थ्रिलर मॅच आपल्याला बघायला मिळते. 12 बॉल 33 ची आवश्यकता असताना आता ही मॅच आली आहे. 6 बॉल आणि 18 रन. पूर्ण गाव गोळा होतोय मैदानात, पूर्ण गाव गोळा होतोय. आयोजकांना सूचना, आयोजक तुम्हीच निर्णय घ्या प्लीज, मला नका सांगू.
एवढे प्लेयर का मैदानाच्या आत गेलेत? प्लीज सहकार्य आयोजकांकडून सूचना आहे बॉबी, ते मला नाहीये प्रॉब्लेम, आयोजकांकडून सूचना येत आहे. अंपायर लवकर मॅच चालू करावी. बाहेर बाकीच्या प्लेयरांनी बाहेर निघावं. पुढे 2 मॅचा करायच्या आहेत अजून. प्लीज सहकार्य करावे सगळ्यांनी. चला चला लवकर बाहेर चला बाकीच्यांनी. निश्चितच मागचा सेमीफायनल सुद्धा 6 बॉल 18चा होता आणि तिथे चेस केलं होतं जयकृष्ण गायकवाडने आणि तो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. इथे बघूयात कोण हिरो ठरतं ते. 6 बॉल 18 लागताय आणि त्या 6 बॉल 18 गोलंदाजाजवळ सुद्धा संधी आहे. बघूयात गोलंदाज 6 बॉल मधले 18 धावा वाचवेल का. भैया ज्या आत्मविश्वासानं स्ट्रोक खेळतोय, ज्या आत्मविश्वासानं मोठे फटके खेळतोय, ते 6 बॉल मधल्या 18 धावा भैया चेस करेल का बघण्यासारखं आहे. हिरो बनण्याची संधी प्रत्येकाला आहे. प्रत्येकाजवळ आज हा मंच खुला आहे. त्या मंचावरचा नायक प्रत्येकाला बनायचं आहे, परंतु नायक तुम्ही तेव्हाच बनाल जेव्हा तुमच्या आत दडलेली खरी कला या मैदानावरती आणि या मंचावर सादर कराल. सुहास, गोलंदाजाचं नाव सुहास आहे ना? सुहास ना? बॉबी सुहास का? येस. 6 बॉल 18 रन प्लॅनिंग केले गेलेत. बघूयात त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन कसं होतं ते. खोलवर टाकलेला बॉल आलो तर कार्पेट खेळलाय तिकडे. वाऱ्याच्या वेगानं आलाय खरा बॅट क्षेत्ररक्षक, परंतु इथे बॉल नक्कीच चांगल्या वेगानं फेकलाय संतोषनं. योग्य वेगानं धावून आला चेंडूवर आणि त्या योग्य वेगानं चेंडूला पाठवलाय. सिंगल आली आहे. 5 बॉल आणि 17ची आवश्यकता. 5 बॉल आणि 17ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय बॉल, ऑन साइडला आहे खेळाडू तिथे तैनात. बॉलला उचललं जाईल, फेकलं जाईल. काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी केली आहे. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 सिंगल आहे. आता मात्र समीकरण आहे 4 बॉल आणि 16. 2 बी हिटचा शोध. काय होतं ते बघूयात. कोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट ब्लॉक होल. एकच सिंगल आणि दुहेरीची तयारी आणि ते सेफ झालाय. फलंदाज पोहोचलाय असं पंचांचा इशारा येतोय. ठीक आहे, तिसऱ्या पंचांकडे आली येतात. बॅटे गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. रनआउट आहे की नाही आहे, कारण ते एका रनाची मेहनत आहे. परंतु सुरुवातीचे 3 बॉल काय परफेक्ट हाताळले बॉलरने. तिघच्या तिघ बॉल, बुंद्यातले बॉल, यॉर्क लाईनचे बॉल. ते फलंदाजांना मोठा स्ट्रोक खेळू दिलेला नाहीये. पोहोचलाय फलंदाज, सेफ आहे फलंदाज. रिव्ह्यू लॉस्ट आहे. येणारे 3 बॉल शिल्लक राहत आहे आता आणि 3 मध्ये 14ची आवश्यकता आहे. 3 बॉल 14 रन. तीन बॉल 14 रन. मेहनत, कष्ट 71,000 रुपयासाठी, कारण जो जिंकणार आहे त्याचे 71,000 फिक्स आहे. लिव्ह केलाय बॉल, वाईड दिलाय पंचांनी आणि इथे क्रीज सोडलेली नाहीये भैया बदाणे यानं आणि सॅक्रिफाईस करावं लागतंय तंजील खान याला.
रिव्ह्यू लॉस झालाय तर गोलंदाजी करणारा संघ करण्याचा रिव्ह्यू ही घेता येणार नाहीये, परंतु पंचांनी या चेंडूला वाईड म्हणून दंडित केलाय. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो आणि 3 मध्ये 13ची आवश्यकता आहे. गोयात भूषण पाटील गेलाय भैयाच्या साथीला. आतापर्यंत 10 चेंडू खेळलाय भैया, परंतु 10 बॉलवर 18 धावा भैयाने केल्यात. इथे स्ट्राईक रेट तितक्या ताकदीचा असणं गरजेचं आहे. आणि आता 3 बॉल आणि 13ची आवश्यकता. बघूयात सुहास कारे. सुहास कारेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली गेली आहे. 3 बॉल 13 पहिला बॉल. बॅटची कट घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या दिशेला, परंतु अडवलाय बॉल. महत्वपूर्ण फिल्डिंग आहे. मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण फिल्डिंग आहे. आता मात्र 2 बॉल शिल्लक राहत आहे आणि 2 बॉल मध्ये आवश्यकता आहे 12 रनांची. भूषण पाटील 2 बॉल मध्ये 2 षटकार मारेल का? 2 बिग हिट भूषणच्या बॅट मध्ये येतील का? भूषणने असे कित्येक कारनामे त्याने त्याच्या इतिहासात करून दाखवले. आज पुन्हा एकदा भूषण पाटील वरती जबाबदारी आहे. 2 बॉल आणि 12 रनांची. दोन बॉल आणि 12 रन. भूषण पाटील याच्यासाठी सुहासचा हा बॉल. खोलवर टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट गेला एका कॉर्नरच्या क्षेत्रात. आता मात्र औपचारिकता बाकी राहते. काय मॅच काढली ही. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये ही मॅच सावनी 11 मालेगाव या संघाच्या दिशेला होती. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये, परंतु नंतरचे 4 षटक आणि त्या 4 मध्ये आयुषचे आणि सचिनचे ते 4 षटक फार महत्वाचे होते. उलट्या बॅटने खेळलाय. निर्धाव चेंडू आहे. षटकाची समाप्ती. खेळ खल्लास. मॅच फिनिश. सापुतारा पॅराग्लायडिंग हा संघ ठरतोय दुसरा फायनलिस्ट संघ.